मूर्ख राजा. एका राज्यात चंद्रकांत नावाचा राजा राज्य करीत होता. राजा नेहमी राजविलासात राहायचा. त्याच्या या सवयीचा फायदा त्याच्या मंत्र्यांनी घेतला. हळूहळू ते राजकोषातील धन काढू लागले आणि ह्याची राजाला काहीच खबर नव्हती. राजाच्या वडिलांचा एक इमानदार आचारी होता. त्याला मनातून खूप वाईट वाटत असे. राज्याला बर्बादीपासून कसे वाचवायचे ह्याचा तो विचार करायचा. घरात बसून विचार करीत असता त्याच्या मुलीने त्याला विचारले, बाबा, तुम्ही एवढा कसला विचार करत आहात? तेव्हा आचारीने आपल्या मुलीला म्हणजेच धनलक्ष्मीला सर्व सांगितले. धनलक्ष्मीने आपल्या वडिलांना म्हणजे आचारीला एक उपाय सांगितला. ते ऐकून आचारी खूप खुश झाला. दुसऱ्याच दिवशी आचारी राजा चंद्रकांतच्या समोर गेला आणि बोलला, महाराज, आज जे जेवण बनणार आहे त्यात मीठ मसाले नसणार. राजाला तर मसालेदार चटपटीत जेवण आवडीचं होतं. राजा आचारीला म्हणाला, तुम्ही आमचे खूप जुने आचारी आहात. आम्ही तुमचा मान राखतो. याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही काहीही बोलाल व आम्ही ते मान्य करू. जर तुमच्याने काम जमत नसेल तर तसं सांगा, आम्ही दुसरा बंदोबस्त करू. यावर आचारी बोलला, ठीक आहे महाराज, पण त्याआधी मी असा का बोललो हे तरी जाणून घ्या. आचारी म्हणाला, महाराज, आपल्या राज्यात शेतकरी मसाल्याची शेती करत नाही. कारण शेत लावण्यास खर्च जास्त येतो आणि त्यात मसाले विकले जात नाही, कारण मसाले महाग पडतात. राजाने विचारलं, पण असं का? आचारी बोलला, महाराज, आपल्या राज्यात लोकांना जेवण मिळत नाही, मग ते मसाले कशात घालणार? आणि जे काही मसाले तयार होतात ते राजमहालमध्ये जमा होतात किंवा मंत्र्यांच्या घरी जातात, तेही पैसे न देता. त्यामुळे बाजारात मसाले नाहीत आणि जे मसाले आहेत ते खूप महाग आहेत. महाराजांनी विचारलं, पण जनता एवढी गरीब का? आचारी म्हणाला, महाराज, आपल्या राजकोषातील धन अर्ध रिकामी झालं आहे. राजदरबारातील माणसं ते रिकामी करत आहेत. काही दिवसातच सर्व धन संपणार आहे. आता मसाले बंद होत आहेत, मग नंतर जेवण पण बंद होणार. राजाला समज आली. राजाने आचारीला महामंत्रीचं पद दिलं व राजकोषाचा अध्यक्ष बनवलं. व जे मंत्री लबाडी करत होते त्यांना फासावर देण्यास सांगितले. हे ऐकून सर्व मंत्री घाबरले. त्यांनी राजाची माफी मागितली. आचारी पण म्हणाला, महाराज, त्यांना एक प्रयत्न करू द्या. जर ते नीट वागले नाही मग तुम्ही त्यांना शिक्षा करा. आचारी आता महामंत्री पद व राजकोष सांभाळू लागला. त्याने खूप मेहनत घेतली आणि वर्षभरातच राजकोषातील धनात वाढ झाली आणि जनतेच्या हिताची कामे केली. त्यामुळे जनतेच्या मनात राजाबद्दल प्रेम वाढू लागलं. बोध: एक समजूतदार व्यक्तीच बऱ्याच संकटातून बाहेर काढू शकतो.